मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? तर आता वाजले आहेत 12 आणि सकाळीच हा ब्लाऊज मी शिवायला घेतला. सानूला शाळेत पाठवलं. जे काही घरातली कामं होती ती 1 पाऊण तासात आवरली. काही अर्धी कामं करायची बाकी तर ती नंतर करणार आहे. कारण की हा जो ब्लाऊज मी स्टिच केला सकाळी बिना अस्तरचा आहे. 1.25 तास गेला माझा हा पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग करण्यात. कारण की हा सानूच्या स्कूलमधल्या टीचरचा आहे आणि तो आता घेऊन जायचा आहे. ॲक्चुअली मला शनिवारीच हा स्टिच करायचा होता. पण बाहेर गेली होती. त्यामुळे शनिवारी अख्खा दिवस माझा बाहेर गेला. त्यामुळे हा ब्लाऊज काही स्टिच करता आला नाही. आणि रविवारी मी सुट्टी घेते कारण की पुन्हा आठवड्याभर काम करते. तर एक दिवस सुट्टीचा पाहिजे फॅमिलीसाठी घालवावा लागतो. त्यामुळे रविवारी पण मी काही ब्लाऊज स्टिच नाही केला. म्हटलं सकाळी करेन. तर हा सकाळी मी आता पूर्ण ब्लाऊज स्टिच केला. आता फक्त याची हातशिलाई करायला घेतली. आता सानूला घ्यायला जाईन तेव्हा हा ब्लाऊजसुद्धा सोबत घेऊन जाईन आणि तिच्या टीचरला देणार आहे. त्याची जी बॅकनेक आहे ना, ती पण मी डिझाईनमध्ये केली. कस्टमरच्या अकॉर्डिंगच केली. कस्टमरला जशी हवी होती त्यानुसार. आता बिनअस्तरचा ब्लाऊज म्हटला का त्याला पुन्हा हातशिलाई करावी लागते. हाताला, कमरपट्टीला तर सर्वीकडे अशी म्हणजे हातशिलाई करावी लागते. आणि टाईम पण होत आला आहे, तर पटापट मी हातशिलाई करून घेते आणि हुक आहे ते पण लावून घेते. ॲक्चुअली आज थोडा आवाजामध्ये फरक वाटत असेल कारण की खूप सर्दी झाली आहे कालपासून. तर सर्दी झाल्यावर कसं थोडं बोलायला होत नाही. आता 10 मिनिटात पटकन याची हातशिलाई आणि हुक लावून घेते आणि मग तसं सानूला घ्यायला जाते. त्याची बॅगची नेक डिझाईन आहे ना, ती मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे केली आहे. इस्त्री वगैरे करून घेते मी आधीच. ते बघा अशा प्रकारे याची बॅकनेक डिझाईन आहे. तर चला मग पटकन आता हुक आणि आली करून घेते कारण की 5 मिनिटात मला निघायचं आहे. तर सानूला स्कूलमधून घेऊन आल्याच्या नंतर थोडं इथं साफसफाई केली कारण की सकाळी खूप पसारा होता. अर्जंट एक ब्लाऊज द्यायचा होता तर तो स्टिच केला. कारण की स्कूलमध्ये टीचरचा होता तर तो मला 12 वाजता घेऊन जायचा होता. तरी 12:15 वाजले घेऊन जाता आणि सर्व पसारा मी तसंच टाकून गेले होते. आल्याच्यानंतर सर्व क्लीन केलं. ते इथे बघू शकता. भरपूर सर्व घरात कपड्यांचे तुकडे पडले होते. आणि इथं जर तुम्ही बघताय ना, हे काही थैले आहेत. त्याच्यात काही लग्नाच्या त्या साड्या कस्टमरचे ते 2 दिवस काल का परवा आले होते. आणि ते पण काही साड्या तर वरती जागा पुन्हा पॅक असल्यामुळे मी ते इथंच ठेवल्यात. हे जे ते ॲन्युअल फंक्शनचे स्कूलचे नाही गाऊन आहेत अल्टर करायचे. ते 2-3 दिवसात आलेले कपडे आहेत कस्टमरचे. आणि त्यानंतर जर इथे जर बघितलं तर इथे हा ब्लाऊज बघा, हा मी शनिवारी स्टिच करायला घेतला होता तेवढं स्टिच करून झालं. कारण की शनिवारी सानूला आणि सानूच्या पप्पांना सुट्टी होती त्यामुळे अचानक बाहेर जायचं ठरलं. तर हा बघा, हा मी नेक डिझाईन करायला घेतलं होतं. तर हा एवढंच झालंय करून. अर्धं काम अजून बाकी आहे तर ते आता मी कंप्लीट करून घेणार आहे. आणि आणि हा एक ब्लाऊज आहे. हा एक ब्लाऊज आज आलाय तर हा मी इथे ठेवून देते. त्याची एंट्री पण मी इथे रजिस्टरमध्ये केलेली आहे. ते बघा, हे आज आलेलं आहे 8 तारीख. नाव टाकलेलं आहे कस्टमरचं. आणि इथे बघा इथे सानू खेळते. Hi guys, I want to show my torture house named Shine Pink. At this I made my house today. At this simple it's a small. That's small. At this is my kitchen. You can see here it's one. I just put some pot in here. I have to close because pot it can fall. You can see here is the one pot there, one pot here, and here more too. This is a चालू भी होता because चालू करून दाखव. हे आणि तिकडे सेल आहे. हे बघा आता सानू चालू करते. बघा ही अशी लाईट पेटते. बघा सानूचा किचन आहे आता. सानू तू काय बनवणार आहे आता? soup and I get for dinner for my doll. हो सो नाईस. And माझी साठी शॅम्पिंग साठी सप्लाय really exciting cake. हो
नाईस सरप्राईज. Yes. ओके. I just put shine pink that in kitchen or right here. You love my shine picture house explore let's go start and find a button down there. Bye. तर या मैत्रिणींना चहा प्यायला, कारण की खूप सर्दी झाली 2 दिवस बाहेर फिरल्यामुळे आणि आमचं जे गाव आहे ते नदीकाठी आहे, तर खूप थंडी लागते रात्रीच्या वेळेस आणि बाईकवरती बाहेर गेल्यामुळे खूप थंडी लागली आणि मला खूप सर्दी झाली. तर मी अद्रक टाकून आता चहा बनवलाय. ॲक्च्युली म्हशी पण पिल्ला होता जेवण झाल्याच्या नंतर, आता पण एक कप घेतलंय प्यायला, कारण की भरपूर सर्दी झाली. तर थोडा चहा पिल्याने बरं वाटेल. आणि एवढी सर्दी झालेली असताना सुद्धा मी इथे आता ब्लाऊज शिवायला घेतल्यात. तर हा एक आता मी पुन्हा करणार आहे. हा मला वाटतं अर्धा तासात होऊन जाईल, फक्त एक डिझाईन करायची आहे. आणि इथे हा एक ब्लाऊज आहे, हा एक सिंपल डिझाईनमध्ये आहे आणि त्याच्यानंतर हा एक डिझाईनमध्ये. त्याला जास्त टाईम जाईल, ह्याला भरपूर डिझाईन आहे. तर आजचे तरी तब्येत बरी नसून सुद्धा 3 ब्लाऊजचं आज डिझाईनचे कंप्लीट करायचे आणि आज आहे सोमवार आणि आता वाजलेत 4. तर बघू 7 वाजेपर्यंत जेवढं काम होईल तेवढं करून घेणार आहे. आता तब्येत बरी नसून सुद्धा काम चालू आहे, कारण की भरपूर मेहनत करावी लागते आणि भरपूर मेहनत आहे. कारण की माझं आणि माझ्या फॅमिलीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मी आणि सानूचे पप्पा भरपूर मेहनत करतात. ते सुद्धा खूप मेहनत करतात. मुंबईला जॉबला आहेत. तेवढ्या लांबून आल्याच्या नंतर सुद्धा मला जरी शिलाईमध्ये काही सामान नसेल आणि ते अर्जंटमध्ये हवं असेल तर ते लगेच आणून देतात. त्यांची पण भरपूर मेहनत असते आणि भरपूर त्यांचा मला सपोर्ट असतो, खूप आदर भेटतो आणि प्रत्येक कामामध्ये पण त्यांची भरपूर हेल्प पण असते मला. आमचं जे स्वप्न आहे तर ते आमचं स्वप्न काय आहे ते एखाद्या दिवशी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला मग आता चहा पिऊन घेते आणि हे जे ब्लाऊज राहिले आता तो कम्प्लीट करून घेते. तर मैत्रिणीनं आता 7 वाजत आले आणि 7 वाजेपर्यंतच मला शिलाई काम करायचं होतं. तर इथे हा दुसरा जो ब्लाऊज आहे तो पण जवळपास पूर्ण होतच आलाय. आता याची फक्त बॅकनेकची मी डिझाईन करायला घेते, पण आता 7 वाजलेत. आता स्वयंपाक करता करता हे जे राहिलेलं काम आहे ते मी कंप्लीट करणार आहे. कारण की हा जो ब्लाऊज आहे ना याचा पीस एकदम सिल्की आहे, त्याला अस्तर जॉईन करायला बराच टाइम लागतोय. तर आता माझं जे स्लीव्स कंप्लीट आहेत, तर स्लीवची डिझाईन बघा खूप छान आहे, एकदम मस्त आहे स्लीव्स. ते स्लीव्स दोन्ही तयार आहेत आणि हा बॅक पार्टची पण डिझाईन फक्त इथे बो लावायचा आणि ही लेस लावायची. तर तेवढंच काम बाकी राहिले, तर ते मी स्वयंपाक करता करता कंप्लीट करून टाकेन. आणि हा पण माझा कंप्लीट झाला असता, पण मी सडनली एक शॉर्ट व्हिडिओ बनवला. माझा जो दुसरा चॅनल आहे क्रिएटर SK मेगा, त्याच्यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला. तर तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी हे जे स्लीव्स आहेत तर आधी माझं होत होतं तसा, पण आता आयडिया भेटल्यापासून तसं नाही होते. तर मी हे स्लीवचे इथे बघा, हे जे आर्मोलची जी खालची बाजू आहे ना, हे वर आणि खाली होतं स्लीव जॉईन केल्याच्या नंतर, फिटिंग दिल्याच्या नंतर. तर हे असे परफेक्ट येण्यासाठी काय केलं पाहिजे, काय आयडिया केली पाहिजे, त्याचा मी व्हिडिओ बनवला आहे. तर तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. तर त्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि इथे बघा, इथे पण एकदम परफेक्ट जॉईन झाले आणि इथे पण असा हा परफेक्ट जॉईन केलेला आहे. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे ते व्हिडिओ मी टाकलेला आहे. म्हणजे अजून टाकला नाही, तर अपलोड लवकरच करेन. तर त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि इथे बघा, याला सुद्धा मी ब्लॅक नेक डिझाईन बनवली आहे. पाठीमागची डिझाईन पण तुम्ही बघू शकता. तर ही बघा,
अशा प्रकारे याची बॅकनेक डिझाईन बनवली आहे, बोट नेकमध्ये आहे. तर मी साधीच कटिंग करून याची ही नेक डिझाईन बनवली आहे आणि ते लटकन बघा किती छान वाटतं. वरून हे बॉर्डरचं लावले आणि इथे ब्लाऊज पीसचं. तर अशी लटकन खूप छान वाटतं ब्लाऊजला. तर अशी डिझाईन मी तयार केली आणि या ब्लाऊजची जी शिलाई घेतली ती 300 रुपये घेतली आहे. आणि तुम्ही ज्या लोकेशनमध्ये राहतात ते लोकेशनचं नाव आणि तुमच्या इथं डिझाईन ब्लाऊजची शिलाई किती घेतली जाते तर ते पण नक्की कमेंट्स करून सांगा, किंवा जे कोणी शिवत असते आणि किती शिलाई घेतात नक्की कमेंट्स करा. तर आता स्वयंपाक करायला घेते, कारण की 7 वाजलेत आणि सानू पण इथं झोपली. ॲक्च्युअली मला भरपूर बोलत होती की माझ्यासोबत खेळ. पण मला एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता आणि ब्लाऊज पण हे कंप्लीट करायचे होते. तिला बोलली 7च्या नंतर खेळेन तुझ्यासोबत, पण ती माझी वाट बघून व्हिडिओ कार्टून बघत झोपून गेली. तर तिच्या पप्पा आल्यावरती ती उठेल लवकरच. मग ती तर जरी या टायमाला झोपली का रात्री लेट झोपते, पण सकाळी ती स्कूलला जायला बरोबर टाईम टू टाईम उठते. तर आजच्या माझे ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली आणि आजचे जे दोन्ही मी ब्लाऊजचे डिझाईन दाखवले कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता हा माझा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरा पण माझा चॅनल आहे क्रिएटिव्ह एस्किमिका, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. तिथं मी आयडिया आणि स्टिकचे व्हिडिओ टाकत असते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदात राहा. बाय बाय.